पूजा झाली तुमची? नाही झाली अजून. म्हटलं चहा करावा आणि मगच पूजा करावी. नाही, कारण तुमची पूजा चालू असते तेव्हा मी करत असते ना चहा, म्हणून. तुम्ही कशाला केलात? मी केला असता. बरं द्या, मी नेऊन देते सगळ्यांना चहा. नाही शमिका, आज राहूच दे. हरकत नाही. आई, नाश्त्याचं काय करू? उपमा करून ठेवला मी. बरं, मी अभिला चहा नेऊन देऊ का? चालेल? रेशमी काही हातात आले, पाहता पाहता सुटून गेले. कशाऊ मागती तुला सख्या रे, माझ्या या वेदना माझी या प्रियाला. प्रीत कळेना माझी या प्रियाला. प्रीत कळेना. अभि, पेपर आलाय? हो, आणते. कशाऊ मागती तुला सख्या रे, माझ्या या वेदना माझी या प्रियाला. प्रीत कळेना. हा स्वरा, पटापट दूध पिऊन घ्या. मला ऑफिसला जायचं ना, मला खूप काम आहेत. असं नाही करायचं. चला चला दूध पिऊन घ्या, मग अंगा बदलायचा, टिची लावायची आणि मग मस्त खेळायचं. चला चला दूध दूध पिऊन दूध दूध.
का झालं? काय झालं? दूध नाही पित आहे? मी सांभाळते तिला. ओ गश्वला, काय झालं बबडू? दूधू नाही प्यायचं? भूक नाही लागली? ओ ओ ओ, आले 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 आले. अंग बदलायचं तुला? गरम होत आहे बाबू. शमिका थँक्स. नाही, खरं तर थँक्स मी तुला म्हटलं पाहिजे, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर कोणालाच माझी मदत नको आहे. मला वाटलं की तूही मला म्हणशील स्वराला सांभाळू नकोस म्हणून. शमिका, अगं नाही, ठीक आहे. बरं तू जा ना, तुला उशीर होतोय ना ऑफिसला. अगं हो, तू चंदूला बघितलास का? मी मगाशी त्याला काम सांगितलं होतं. थांब, मी त्याला बघून येते. तू सांभाळ तिला. हो. ओ गोश्वरा, चला आपण जाऊया. भूर ओढ ओढ. ए, पंख्याखाली बसायचं, बाहेर जाऊया. चला. ओ ग माझं सोनूली, चला आता आपण मस्त मजा करूया, छान छान खेळूया. आमच्याकडे काय काय खेळायला पाहिलंस तू? हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. काय आहे हे? काय आहे? हात लाव, हात लाव याला. स्वराला खाली ठेव. तू हात कसा लावलास ग तिला? मेघना अगं, जस्ट शट अप. एक अक्षरही बोलू नकोस. तुला ना, तुला अशी संसाळी द्यावीशी वाटते ना मला. घराच्या बाहेर हाकलावं वाटतंय. पण कसं आहे ना, मी आता या घरात असते ना, तर तुला खरंच हाकलून दिलं असतं. पण तसं नाहीये. मेघना, एक मिनिट. प्लीज कोणी काही बोलू नका, मला बोलू द्या. आणि तू तर अजिबातच नाही दादा. मी सांगत होते ना, हिच्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेत. बघ आता काय करून ठेवलं हिने. तुझी चॉईस आहे ना. शमिका राजे फ्रॉम US. अरे बघ काय करून ठेवलं हिने. नाही, आजी जे बोलत होती ना तेच बरोबर होतं. ही फक्त आपल्या घराची माती करणार, वाट लावून ठेवणार सगळ्याची. आजपर्यंत जेव्हा जेव्हा पोलीस आलेत ना आपल्या घरी, ते फक्त हिच्यामुळे, हिच्याचमुळे. कधी हिच्यामुळे, तर कधी जयने याच्याशी खुन्नस ठेवून दादाला अडकवलं, तर कधी हिच्या बहिणीमुळे, आईमुळे, तर कधी बाबांमुळे. वाह, आमचं घर म्हणजे ना नुसतं पोलीस स्टेशन झालंय आता. अरे काय समजतं काय तुम्ही स्वतःला? हा, पैसा आहे म्हणून काय अब्रू विकत घेणार आहात का? सुख विकत घेणार आहात आमचं? रे मनानी ना तुम्ही इतके भिकारी आहात ना, की तुमच्याशी रिलेशन ठेवतोय आम्ही, याचीच मला लाज वाटायला लागली आता. आणि हा माझा इतका समजूतदार शहाणा भाऊ आंधळा झाला होता तुझ्या प्रेमात. आणि आता बघतोयस ना काय घडतंय हिच्यामुळे ते. आई बोल ना तू तरी. का शिवली गेली तुमच्या सगळ्यांची तोंड आज? हा, का आजही आहे तुमच्या जवळ काही उत्तर तुमच्या सुनेसाठी? हे बघ मेघना, वाह, तुझ्या जवळ ना कायमचंच उत्तर असतंच दादा. आजही तुझ्याकडे काहीतरी आहेच का बोलायला? नाही, मला काय वाटतं माहितीये का, की तुमच्या सगळ्यांचा एक सत्कार करायला पाहिजे, जाहीर सत्कार.
तुम्ही कसं काय हिला पाठीशी घालू शकता मला खरंच नाही कळत आता. कारण जे काही घडलं त्यामध्ये तिची चूक नाहीये म्हणून. हे बघ मेघना, ऑलरेडी खूप इश्यू झालाय. आम्ही सगळेच दुखावले गेलेलो आहोत. शमिकाला याची जाणीव आहे. तिच्या डॅडने जे काही केलं ते चुकीचंच आहे. पण अरे ही माणसंच चुकीची आहेत दादा, असं नाही वाटत तुला? त्यामुळे त्यांच्या बाकीच्या गोष्टी कशा काय बरोबर असतील रे? सतत सतत पैशांचा माज, US वरनं आल्याचा तोरा. तुमच्या श्रीमंतीचे चटके आजपर्यंत आम्हाला बसतच होते. पण तुम्ही लोक इतक्या खालच्या थराला जाल असं नव्हतं ग वाटलं मला. शमिका, अगं माझ्या आयुष्याशी खेळलेत ग तुझे डॅड. मानानं जगणाऱ्या माझ्या बाबांचं घराबाहेर पडणं मुश्किल करून टाकलं त्यांनी. हे असं करताना लाज नाही वाटली त्यांना? आणि काय म्हणे तर मला माझ्या मुलीची काळजी वाटत होती म्हणून असं केलं. अरे मग आम्ही काय रस्त्यावर पडलो होतो का आमच्या बाबांना आमची काळजी वाटत नव्हती? पण आमच्या काळजीपोटी त्यांनी हे असले आगाऊ रस्ते नाही स्वीकारले कधी. नचिकेत US ला गेलेला नव्हता. तिथून तो शिकून फक्त परत इथे आला होता. हे सगळं मान्य करून माझ्या बाबांनी तिथे लग्न लावून दिलं माझं. का तर त्या माणसांचा मोठेपणा त्यांनी पाहिला, माणुसकी पाहिली. पण हे तुझ्या डॅडला कुठनं कळणार? शमिका, सुख असं कोणाकडनं ओरबाडून नाही घेता येत ग. त्यांना काय, सुख म्हणजे पैसा, समाधान म्हणजेच श्रीमंती आणि आनंद म्हणजे मोठा बँक बॅलन्स. ही अशी झापडं लावून फिरणाऱ्या माणसांना दुसरं काय कळणार? ती अशीच मूर्खासारखीच परीक्षा घेत बसणार ना. सुख हिरव्या नोटांमध्ये असतं ना शमिका, तर सगळी श्रीमंत माणसं कधीच सुखी झाली असती. पण सुख असं ओरबाडून नाही घेता येत ना. मग ही अशी माणसं कायम दुःखीच राहतात, तुझ्या बाबांसारखी. कारण दुसऱ्यांचं सुख ओरबाडून कधीच स्वतःला सुखी होता येत नाही शमिका. त्यामुळे आयुष्यभर तुझे बाबा आणि तुमच्यासारखी लोक ही दुःखीच राहणार, फक्त दुःखी. आणि मग आयुष्यभर अशा छोट्या छोट्या सुखाच्या क्षणांसाठी तडफडत बसतात. मेघना, आता बस झालं. अगं झाल्या प्रकारामुळे आधीच आम्ही सगळे इतके अस्वस्थ आहोत. आता ओरडून तमाशा करू नकोस. तुझे बाबा आधीच डोक्यात राग घालून खोलीत जाऊन बसलेत. बाहेर यायला तयार नाही येत ते. अगं कुणाला आणि कसं कसं सांभाळू आम्ही? आई, अगं तू तुझ्या फक्त सुनेला जरी आटोक्यात घेतलंस ना तरी खूप आहे. शमिका, तुझ्यावर ही पाळी आली असती ना तेव्हा तुला कळलं असतं ग कसं वाटतं ते. जेव्हा आपल्याकडे लोक वाईट नजरेने बघतात, वाईट कारणासाठी आपलं पेपरमध्ये नाव येतो, फोटो सकट. आपले फ्रेंड्स, आपले नातेवाईक आपल्याला टाळायला लागतात, आपली कायमची बदनामी होते ना, तेव्हा खरं कळतं याचं दुःख. आणि ते पण आपला दोष नसताना. शी, तुमच्या या असल्या घृणास्पद वागण्यामुळे ना आता मला इथे येणं नकोस झालंय. हे बघ मेघना, इथे आलीस ना तर आता शांतपणे इथे राहा. छे 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 आई, मी इथे राहायला आलेलीच नाहीये. रादर मला इथे राहण्याची इच्छाही नाहीये. ज्या घरात ही मुलगी आणि हिला पाठीशी घालणारी लोक आहेत तिथे मी का थांबायचं? मला फक्त जयकडनं कळलं की काय झालंय घरात. त्यामुळे मी सांगायला आलीये की यापुढे कुठल्याही फंक्शन करता किंवा कुठल्याही सणासुदी करता मला गृहीत धरू नका.
रादर माझी आता इथे येण्याची इच्छाच मेली आणि तेही फक्त हिच्यामुळे, शमिकामुळे. बसा आता तुमच्या सुनेला कवटाळून. बाळाला घेतो. ये माऊ, काय झालं? काय झालं? ये ये, काय झालं? आता घरावर नांगर फिरायचा बाकी आहे. थांब शमिका, खाली ठेव ती खेळणी. हे बघ, मला माहित आहे की जे काही घडलं त्यात तुझा काहीच दोष नाहीये, पण हे सगळं अति होत आहे आता. थोडे दिवस ना घरातल्या लोकांची जरा कमी बोल. स्वयंपाकघर, देवघर, आजीची खोली यापासून दूर राहा. आई, हे सगळं निवळेपर्यंत कुठलंही काम करण्यात पुढाकार घेऊ नको शमिका. आई अहो, मला माहित आहे हे सगळं खूप कटू आहे, पण त्याचा स्वीकार कर. हे बघ, सगळ्यांची डोकी थंड झाली ना तरच काहीतरी बरं होऊ शकेल आता. आई अहो, माझा नाईलाज आहे का? निदान तू तरी समजून घे. आई म्हणते ते बरोबर आहे. सगळं शांत होईपर्यंत आपण नमतं घेतलेलंच बरं. थोडे दिवस सगळ्या धुरळा एकदा खाली बसू दे. चकुलीचं नाव शमिका ठेवणार आहे. मी बाळाचं नाव स्वर्णिमा ठेवलंय. अरे वा, भजी आम्हालाही द्या ना, आम्ही कधीची वाट बघतोय. अरे हो, नक्कीच देणार ना. काय आरोग्याला चांगली आहे ती भजी, कडुनिंबाच्या पानाची. सासूबाई, आज शमिकांनी सगळं इतकं छान सांभाळलंय आणि स्वयंपाक पण मस्त केलाय. आज तुम्ही तिला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. हा घे, अक्षवंत. हे पेढ्यांचं प्रयोजन असं आहे की आज माझा रिझल्ट लागलाय आणि मी कॉलेजमध्ये दुसरा आलोय आणि 2 विषयात पहिला आहे. रेशमी काही हातात आले, पाहता पाहता सुटून गेले. कशाऊ मागती तुला सख्या रे, माझ्या या वेदना माझी या प्रियाला प्रीत कळेना, माझी या प्रियाला प्रीत कळेना, माझी या प्रियाला प्रीत कळेना. मी माझ्या नात्यांचं गेलेलं वैभव नक्की परत घेऊन येईन. सुखाच्या क्षणांना मी पुन्हा एकदा मुठीत घेऊन परत घेऊन येईन या घरात. या
याच हॉलमध्ये मी पुन्हा एकदा आनंदाचे रंग सजू. माझा आत्मसन्मान, माझ्या विश्वासाला गेलेला तडा मी पुन्हा एकदा इथे परत घेऊन येईन. आणि या सगळ्यासाठी माझा देव माझ्या पाठीशी आहे, त्याची खात्री आहे मला. मला माझी माणसं परत हवी, त्यांच्यावरचा विश्वास परत हवा, आणि तो मी नक्की परत मिळेल जर मी अभिजितची धर्मपत्नी आणि या घरची सून म्हणवते ना, तर या घराचा आनंद मी नक्की परत घेऊन येईन.